नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, पाणी पुरवठा व स्वच्छता या खात्याचे मंत्री कोण आहे? पाणी पुरवठा व स्वच्छता या खात्याचे मंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा व स्वच्छता या खात्याचे मंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माहिती व जनसंपर्काचे महासंचालक कोण आहे? माहिती व जनसंपर्काचे महासंचालक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दीपक कुमार हे माहिती व जनसंपर्काचे महासंचालक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे? जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष हे आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 27वे राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या राज्य द्वितीय क्रमांक राहिलेला आहे? 27वे राष्ट्रीय युवा महोत्सव कोणते राज्य द्वितीय क्रमांकावर राहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा राज्य हे द्वितीय क्रमांकावर राहिलेले आहे 27वे राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड केनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट प्रश्न आहे, पुणे करार कोणामध्ये झाला? पुणे करार कोणामध्ये झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झालेला आहे, पुणे करार. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता? 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 सोलापूरमध्ये. 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा हा सोलापूर जिल्ह्यामधून लागू झालेला आहे, सोलापूर जिल्हा. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अहलाबादमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले गोलमेज परिषद कुठे झाली? पहिले गोलमेज परिषद कुठे झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लंडनमध्ये पहिले गोलमेज परिषद झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाची सत्याग्रह कोठे झाला? महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वडाळा येथे झालेला आहे महाराष्ट्रातील मिठाचा सत्याग्रह. नेक्स्ट प्रश्न आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत प्रकारात येत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कंपोस्ट खत हे रासायनिक खतामध्ये येत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, एक पेशीय प्राण्यास टिंबटिंब असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आदिजीव. एक पेशी प्राण्यास आदिजीव असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताने टिंबटिंब न्यायालयीन पद्धती स्वीकार केलेला आहे. भारताने टिंबटिंब न्यायालयीन पद्धत स्वीकारण्यात केलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे एकात्मा. भारताने एकात्मा न्यायालयीन पद्धत स्वीकार केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कामध्ये मोडतो? धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 मूलभूत हक्कामध्ये. धार्मिक स्वातंत्र्य हक्क हे मूलभूत हक्कामध्ये मोडतो. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी टिंबटिंब प्रकारे अंमलात आणण्यात येते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी हे 3 प्रकरणात अंमलात आणण्यात येते. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केंद्र सरकाराचा. राज्यपाल हा केंद्र सरकाराचा प्रतिनिधी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे लोकसभेच्या सभापतींना त्यांचा राजीनामा टिंबटिंबकडे देतात. लोकसभेचा सभापती त्यांचा राजीनामा टिंबटिंबकडे देतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 उपसभापती. लोकसभेचा सभापती त्यांचा राजीनामा उपसभापतीकडे देत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे दलदल युक्त मुद्रा कोणत्या पिकाला लागवडीसाठी योग्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ताग या पिकासाठी उपयोगी पडतात. नेक्स्ट प्रश्न आहे तेलबियाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तेलबियाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. गुजरात राज्य हे तेलबियाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सुती वस्त्र उद्योग प्रमुख केंद्र टिंबटिंब आहे. भारतातील सुती वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मुंबई. भारतातील सुती वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र हे मुंबई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात प्राचीन वल्ली पर्वत कोणता आहे? भारतातील सर्वात प्राचीन वल्ली पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अरवली. भारतातील सर्वात प्राचीन वल्ली पर्वत हा अरवली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भाकरा धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात. भाकरा धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 गोविंद सागर. भाकरा धरणाच्या जलाशयाला गोविंद सागर असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालील दिलेला समुदर्शक शब्दाचा जोडा जुळवा. खालील दिलेला समुदर्शक शब्दाचा जोडा जुळवा. हत्ती. हत्ती हे बघा मित्रांनो कळप. प्रश्न क्रमांक या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कळप. नेक्स्ट प्रश्न आहे त्यांचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. त्यांचा मोठा भाऊ गावी गेलेला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विधानार्थी. त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी. नेक्स्ट प्रश्न आहे संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 CPU हे संगणकामधील डेटा प्रोसेसिंगचे युनिट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बीट्स पर सेकंड. डाटा कम्युनिकेशन रेट हा बीट्स पर सेकंड असा मोजत असतात.